يا بني إسرائيل اذكروا نعمتي التي أنعمت عليكم وأني فضلتكم على العالمين واتقوا يوما لا تجزي نفس عن نفس شيئا ولا يقبل منها شفاعة ولا يؤخذ منها عدل ولا هم ينصرون وإذ نجيناكم من آل فرعون يسومونكم سوء العذاب يذبحون أبناءكم ويستحيون نساءكم وفي ذلكم بلاء من ربكم عظيم وإذ فرقنا بكم البحر فأنجيناكم وأغرقنا آل فرعون وأنتم تنظرون وإذ واعدنا موسى 40 ليلة ثم اتخذتم العجل من بعده وأنتم ظالمون ثم عفونا عنكم من بعد ذلك لعلكم تشكرون وإذ آتينا موسى الكتاب والفرقان لعلكم تهتدون وإذ قال موسى لقومه يا قوم إنكم ظلمتم أنفسكم باتخاذكم العجل فتوبوا إلى بارئكم فاقتلوا أنفسكم ذلكم خير لكم عند بارئكم فتاب عليكم إنه هو التواب الرحيم وإذ قلتم يا موسى لن نؤمن لك حتى نرى الله جهرة فأخذتكم الصاعقة وأنتم تنظرون ثم بعثناكم من بعد موتكم لعلكم تشكرون وظللنا عليكم الغمام وأنزلنا عليكم المن والسلوى كلوا من طيبات ما رزقناكم وما ظلمونا ولكن كانوا أنفسهم يظلمون وإذ قلنا ادخلوا هذه القرية فكلوا منها حيث شئتم رغدا وادخلوا الباب سجدا وقولوا حطة نغفر لكم خطاياكم وسنزيد المحسنين فبدل الذين ظلموا قولا غير الذي قيل لهم فأنزلنا على الذين ظلموا رجزا من السماء بما كانوا يفسقون. हे बनी इस्रायल, माझ्या देणग्यांची आठवण करा ज्या मी तुम्हाला दिल्या आहेत आणि मी तुम्हाला जगातील लोकांवर मोठेपणा दिला. आणि भय राखा त्या दिवसाचं की कोणताही माणूस कोणत्याही माणसाला थोडा देखील उपयोगी पडणार नाही आणि शिफारसही कबूल केली जाणार नाही आणि कोणाला अपराधा इतका फिदया घेऊन सोडलं जाणार नाही आणि त्यांना कुठूनही मदत मिळू शकणार नाही. आणि हे इस्रायलच्या मुलांनो, जेव्हा आम्ही फिरौनच्या लोकांपासून तुमची सुटका केली, जे तुम्हाला भयंकर शिक्षा यातना देत, म्हणजे तुमच्या पुत्रांची हत्या करत, तुमच्या मुलींना जिवंत सोडून देत, आणि या परिस्थितीत तुमच्या पालनकर्त्यातर्फे मोठी कसोटी होती. आणि विसरू नका हा उपकार की आम्ही समुद्राला फाडून तुम्हाला वाचवलं आणि बुडवून टाकलं फिरौनवाल्यांना. आणि हे दृश्य तुम्ही पाहिलं आहे. आणि जेव्हा आम्ही मूसा यांना 40 रात्रींच्या वायद्यावर बोलावलं, मग यानंतर तुम्ही वासराची उपासना करू लागलात आणि तुम्ही हा मोठा जुलूम केला. या नाफरमानीबाबत तरीही आम्ही माफ केलं की तुम्ही उपकार मानाल. आणि मूसा यांना आम्ही ग्रंथ दिला आणि फुरकान दिलं की तुम्ही सरळ मार्गावर चालू शकावं. आणि जेव्हा मूसाने आपल्या लोकांना सांगितलं की वासरू पूजणाऱ्यांनी स्वतःवर फार जुलूम केला आहे, म्हणून आपल्या स्वामीसमोर तौबा करिता आपल्या जाती समुदायाच्या अशा लोकांना ज्यांनी वासरू पूजेत भाग घेतला आपल्या हातांनी ठार करा. हा फार चांगला फैसला आहे तुमच्या पालनकर्त्यातर्फे. तुम्ही असंच केलं तेव्हा त्याने तुमची तौबा कबूल केली. यात शंका नाही की तोच तौबा कबूल करणारा आणि मेहरबान आहे. आणि जेव्हा तुम्ही सांगितलं की हे मूसा,
आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत अल्लाहला प्रत्यक्ष समोर पाहून घेत नाही. तेव्हा तुमच्यावर वीज कोसळली आणि हा देखावाही तुम्ही पाहिला आहे. आणि तुम्ही प्राणहीन जीव नसलेले झाला होता. त्यानंतरही आम्ही तुम्हाला जिवंत केलं यासाठी की तुम्ही आभार मानावेत. आणि आम्ही तुमच्यावर मेघाची सावली केली, मन्न सलवा खाण्याकरता उतरवलं. खा स्वच्छ शुद्ध वस्तू ज्या आम्ही तुम्हाला देत आहोत. आमचं तर ते काहीच नुकसान करू शकत नव्हते, परंतु त्यांनी आपलंच नुकसान मात्र करून घेतलं. आणि जेव्हा आम्ही फरमावलं की दाखल व्हा या शहरात आणि जिथून इच्छा होईल वाटेल तेवढं खात रहा, सजदे करीत नगरात दाखल व्हा आणि असं बोलत जा की अपराधांपासून तौबा आहे, तौबा आहे, तेव्हा आम्ही तुमच्या अपराधांना माफ करू आणि चांगली कामं करीत राहणाऱ्यांना आणखी जास्त देऊ. मग बदलून टाकली त्या जुलमी लोकांनी याखेरीज अन्य वेगळी गोष्ट जी त्यांच्याकडून अपेक्षित होती. तेव्हा अशा अन्यायींवर आम्ही आकाशातून अतिशय कठोर शिक्षा उतरवली. हे सर्व त्यांच्या हुकूम न मानण्यामुळे झालं.